आयज वर्ल्ड यूथ डे, आमचो स्वामी विवेकानंदाची जयंती आणि ह्या पवित्र दिसा आयज हांव आमच्या हर एक्सलन्सी गव्हर्नर ऑफ गोवा श्रीमती डॉक्टर मृदुलाजी सिन्हा हांचे भाशणांक तेंको दिवपाक हांगा उबो रावला. स्पीकर सर, हांव थोडे अमेंडमेंट्स वाचतालो. ताका हांसूं काय रडू तेंय कळना. एका कडेन बरयलां, गव्हर्नमेंट हॅज फेल्ड टू टेक एडवांटेज ऑफ द पीसफूल कॅरेक्टर ऑफ पीपल ऑफ गोवा. एका कडेन बरयलां, गव्हर्नमेंट हॅज फेल्ड टू प्रोवाइड प्रोटेक्शन टू वेंडर्स सेलिंग देअर प्रोडक्शन इन अनहायजेनिक मॅनर. आणि एक अमेंडमेंट आसा स्पीकर सर, गव्हर्नमेंट हॅज फेल्ड टू प्रिव्हेंट वेस्टफूल एक्सपेंडिचर ऑन थर्ड मांडवी ब्रिज. म्हाका दिसता बरोवपाक लागून बरयल्या काय हांव नको. एनिवे, हांव पॉझिटिव्हिटीचेर वतां. स्पीकर सर, हर एक्सलन्सीन सारकें सांगलें, आमी आमच्या सरकारान फ्री अँड फेअर इलेक्शन्स कंडक्ट केली, भरपूर लोकांचो प्रतिसाद मेळ्ळो, डिसायसिव्ह मॅन्डेटूय मेळ्ळी. आणि मेन म्हणजे ह्या इलेक्शनाक मुद्दे आशिल्ले डेव्हलपमेंट, गव्हर्नन्स. बाकी सगळे मुद्दे लोकांनी झिडकारून उडयले, लोकांनी भायर मारले. आमची एक पॉलिटिकल पार्टी काँग्रेस, म्हाका दिसता फाटली कितलीशींच इलेक्शनां, 2-3 इलेक्शनां पार्टिसिपेटूच जावना. आणि विजय बाबान तेन्ना एक बरो कमेंटूय मारलो, दॅट काँग्रेस पार्टी हॅज एक्टेड लायक अ सोशल क्लब. स्पीकर सर, आमची स्मार्ट सिटी प्रपोजल पणजे खातीर आमी खूप कश्ट घेवन आमी तयार केली. आणि तयार करतना आमी जवळ जवळ 16,000+ लोकांची मतां जाणून घेतली. लोकांचो हाका भरघोस पाठिंबो मेळ्ळो. लोकांनी भरभरून आपली मतां, आपले एडवायस, सजेशन्स दिली. आमचे मोदीजींचे, पंतप्रधानाचे एक स्वप्न आसा की एक लोकांक जाय तशी लोकांची सजेशनां घेवन केल्ली शहर आमी एक निर्माण करचें. आनी म्हाका दिसता आमचे सरकारान आमचे स्मार्ट सिटी पणजेच्या प्रपोजलाक भरपूर तेंको दिवन हें आमचे सेंट्रल गव्हर्नमेंटाकय धाडलें. आनी म्हाका आशा आसा की हें प्रपोजल आमचें मान्य जातलें आनी पणजे ही पयले 10 ते 15 सिटी मदीं सिलेक्टूय जातली. स्पीकर सर, स्वच्छ भारताचे आमचे गव्हर्नरान एक आदर्श निर्माण केला. आनी तिजें मोटिवेशन घेवन हांवें खुबशे आमचे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, आमचे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स लायक आर्मी, पुलीस, आमचे बिझनेस हाऊसेस हांचे कडेन एक विनंती केल्ली की तांचो एक हाका हातभार लावचो. आनी म्हाका एक अभिनंदनाची गोष्ट की ह्या सगळ्यांनी ही विनंती उचलून धरली. प्रत्येक ऑर्गनायझेशन, आर्मी आसूं ती, पुलीस, आमचो गोवा पुलीस फोर्स आसूं, आपलो वाठार निवळ दवरलो, निवळ दवरतात. आमचे खुबशे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन हातून पार्टिसिपेट जाली, आमचे बिझनेस हाऊसेस पार्टिसिपेट जाली. थोडे थोडे एरियाज तांणी एडॉप्ट केल्यो. धाकटो आसूं पूण आपलो खारीचो वांटो ह्या अभियानान उचललो. महालक्ष्मी ट्रस्ट हें आमचें एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. तांणी म्हाका पयलींच कळयलें की तेय पणजेच्यो थोड्यो रोड्स, एरियाज घेता निवळ दवरपाक, एक स्वच्छ शहर, स्वस्थ शहर तयार करपाक. स्पीकर सर, फायनान्सीस आमी जेन्ना म्हणटात तेन्ना खुबशे जाण हांगा बोवाळ मारतात की सारकें चलना, सारकें करुना, मेंटेन करुना. पूण म्हाका खात्री आसा, हांव पळयता स्पीकर सर, आमचे गव्हर्नमेंटान डिस्पायट ऑफ फॉल इन रेव्हेन्यू ड्यू टू मायनिंग क्लोजर एक बरे भशेन फिस्कल मॅनेजमेंट दाखयला. ट्रेजरीची सारकी मॅनेजमेंट दवरल्या. स्पीकर सर, हातून आमचो सेंट्रल गव्हर्नमेंटाचो, आमचो मोदी सरकाराचोय तेंको आसा. डिव्हिजिबल पुलान आमचे वांटो 42% वाडलो, म्हणजे जवळ जवळ 1,107 कोटी आमकां एडिशनल रेव्हेन्यू, आमकां एडिशनल कलेक्शन मेळ्ळें. आमचे बजेट 26% इन्क्रीज जालें. स्पीकर सर, बरी गोष्ट आसा. गोंय हे ग्रोईंग राज्य आसा. कमर्शियल टॅक्स 9% वाडलो. म्हाका दिसता हे एक बरें थापट आसा, जे फक्त बोवाळ मारता की जावना, हें जावना, तें जावना. लोकांनी विचारपाची पाळी आयली आतां की जेन्ना मायनिंग चालू आशिल्लो आनी हजारांनी कोटी येताले तेन्ना हो पयसो कित्याक मॅनेज जावना, तेन्ना हो पयसो लोकां कडेन कित्याक पावना. क्रायम रेटीचेर वचत जाल्यार म्हाका दिसता आमच्या सरकारान एक खरीच बरी कामगिरी केल्या. पयलींचे सरकार पळयत जाल्यार ड्रग्स, हे ते प्रॉस्टिट्यूशन हे एवरीडे सीन आशिल्लो. ह्या सरकारान क्रायम रेट कमी केल्या ती केल्याच, पूण डिटेक्शन रेट वाडयल्या.
म्हाका दिसता पुलीस फोर्साचो आमचो मोटिवेशन फॅक्टर बरोच हाय आसा. आमचे ऑफिसर्स, आमचे कॉन्स्टेब्युलरी हे बरें काम करतात. मर्डर केसीस आसूं नाजाल्यार खंयचेय कॉम्प्लिकेटेड केस आसूं. एका हालींच एक बँकेचेर दरोडो पडलो, कोण तरी आयले आनी कॅश बॉक्सांतली कॅश उखलून व्हेली. पूण 4 वरांनी स्पीकर सर आमच्या पुलिसान तांकां दुसरे बॉर्डरीचेर वचून धरले आनी संपूर्ण केस एकाच म्हाका दिसता 6 काय 8 वरांनी ताजो उलगडो केलो. स्पीकर सर, हांव नमूद करपाक सोदतां की पणजे टावन पुलीस स्टेशन इज एडजस्ड एज द बेस्ट पुलीस स्टेशन इन द स्टेट. आनी हांव ही ऑपॉर्च्युनिटी घेता आमचे सगळे पणजे पुलीस स्टेशनाचे कॉन्स्टेब्युलरी ऑफिसर्स आनी स्टाफाक कॉंग्रेच्युलेट करपाचे, तांचे अभिनंदन करपाचे, तांचो आभारी मानपाचो एक बरें कामगिरी केल्ल्या बद्दल. ते आमी पणजेकार सगळे एक शांत न्हिदपाक लागून ते अविरत कश्ट घेतात. हांव सरकारा कडेन मागता तांकां एक पुलीस फोर्साक आमच्या स्ट्रेस रिलिव्हिंग योगा शिकोवचे, नाजाल्यार रेग्युलर हेल्थ चेकअप घेवचे, तांचे स्वस्थ आरोग्य स्वस्थ उरतलें. स्पीकर सर, मायनिंग जेन्ना 2012 बंद जालें, एक जवळ जवळ आमच्या अर्ध्या स्टेटीचेर एक आमच्या भाव भयणाचेर बरोच परिणाम जालो. खुबशे धंदे बंद जाले. तुमी स्पीकर सर त्याच एरियेन येता, तुमकां फर्स्ट हँड नॉलेज आसतली. आमच्या सरकारान तांकां सगळ्यांक तेंको दिलो, सगळ्यांक आदार दिलो. लोक केन्नाच विसरचे ना हें आमचो सरकारान कितें केलां तें. आनी त्याच टायमार हेंय विसरचे ना की तेन्ना एक काँग्रेसची एक जयंती टॅक्स लावपी बायल आयली, सेंट्रल मिनिस्टर आयली आनी तिणें सगळे ECs इनवॅलीड करून सगळे मायनिंग वेव्हार ठप्प केलो. आमच्या सरकारान आतां हळू करून सगळे कायदेशीर मार्ग अवलंबून सगळे जाग्यार हाडपाचो प्रयत्न केला. इंटरनॅशनल मार्केटान रेट कमी आसतना वचून स्पीकर सर आमच्या सरकारचो प्रयत्न आसा की मायनिंग इंडस्ट्री परत चालू जावची. पूण प्रमोदान म्हणल्या प्रमाणे हाका थोडे वेस्टेड इंट्रस्ट तयार जाल्या, निर्माण जाल्या, हाका खंय तरी आळो हाडचो म्हणून. म्हजी गव्हर्मेंटा कडेन मागणी, गव्हर्मेंट शूड एक्ट टफ अगेन्स्ट ऑल दीस लॉबीज अँड रिज्यूम दीस इंडस्ट्री फॉर बेटरमेंट ऑफ गोवा. स्पीकर सर, एक ल्हानशी गोष्ट पूण इट गोज अ लॉंग वे. आवर गव्हर्मेंट इज गिविंग स्ट्रेस ऑन सिवेज ट्रिटमेंट सिस्टम्स. आनी म्हजें एक स्वप्न हांवें म्हज्या मुखार दवरलां, पणजे 2020 पर्यंत सोकपीट फ्री सिटी करपाची. आनी म्हाका अभिमान दिसता की ह्या दिशेन सरकारान आमचें पावलूय उखल्लां. स्पीकर सर, हांव ह्या ऑगस्ट हावसा फुडें एक नवो मुद्दो मांडपाक सोदतां. ताजेर एखादी आमचे सगळे मेंबरांनी चर्चाय करची. एक स्पीकर सर, एक गोंयांत हांवें नवो ट्रेंड पळयला. थोडे स्युडो एक्टिविजम हांगा तयार जाल्या. कितेंय एक बरो लोकांभिमुख जर प्रकल्प आसत जाल्यार रोखडेच कितें तरी कारणां करता आनी कोर्टान धांवता. प्रकल्प बंद करपाची ट्राय करता, प्रकल्पाक खो घालपाचो ट्राय करता. हांव एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे पणजेचे वेट गार्बेज ट्रिटमेंट प्लांट. एक गार्बेज ट्रिटमेंट प्लांट येवपी ताका तांणी कोर्टान व्हेलें, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलान व्हेलो. प्रकल्प बंद पडलो, 6 म्हयने डिले जालो. स्पीकर सर, आमचे सालिगांव येता ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाचेरय कोर्ट केस चालू केल्या. खंय तरी कितें तरी बारीकशें कारण करून हो जो लोकाभिमुख प्रकल्प आसा, जो काळाची गरज आसा, ताकाय खो घालपाचो प्रयत्न चालू केलो. तिसरो मांडविंग ब्रिज कोणे तरी पिटिशन फायल केला. सभागृहाचे कामकाज आणि 15 मिनिटांनी वाडयता. तिसरो मांडवी ब्रिज आमचो जो हांगा येता, सगळे आमी पळयता आमचे व्हेहिकलर ट्रान्सपोर्ट कितलो वाडला तो, कितलो आमचे रस्त्याचेर लोड आसा तो, आनी ताकाय खो घालपाचो. कितें काय म्हणल्यार खंयचे मांडवी ते मांडवी न्हंयक जे खांबो येता तो खांबो खंय उदक बंद करतलो, अशी कसली तरी रिजनां दिवन कोर्टान वता. पूण स्पीकर सर, म्हजो विश्वास न्याय वेवस्थे कडल्यान उठूना. पयरूच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलाची ऑर्डर आयली. आमचे पणजे जो वेट वेस्ट ट्रिटमेंट प्लांट आसा तातूंत एक क्लियर कट कोर्टान ऑर्डर दिली की दिस इज अ पॉलिटिकली मोटिवेटेड मूव ऑन द बिहाफ ऑफ द पिटिशनर्स अँड दिस शूड बी स्टॉप्ड. स्पीकर सर, हे सगळे कोर्टान वतना एक गोष्ट बरी आली. आमी आमच्या गव्हर्मेंटान सेंट फ्रांसीस झेवियराच्या एक्सपोजरा खातीर मेर्शे सर्कल टू ओल्ड गोवा रस्तो घेतलो 6 लेन. थंय कोण कोर्टान वचूना. हांव ती देवाचीच कृपा म्हणटा. पण एट द सेम टायम म्हादय इश्यूचेर कोणूच वतना. म्हादय इश्यू जी गोंयची जिवनदायिनी आसा, गोंयाक गोंयची लायफ लायन आसा,
तो इशू एकटोय हो जे तिनूय प्रोजेक्टांक कोर्टान गेल्या तो एकटोय कोण घेवन वतना, कोण हाका लागून झगडना. म्हाका दिसता हो गव्हर्मेंटान सिरियसली घेवपाक जाय. आमचे प्रोजेक्ट डिले जाता, लोकांचे प्रोजेक्ट डिले जाता, लोकांक त्रास जाता, कॉस्टूय वाडटा. हो पयसो आमचो गव्हर्मेंटाचो, आमचो टॅक्स पेयर्स मनी. गव्हर्मेंटान हे इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय की हे स्युडो एक्टिविस्ट खंयच्यान तयार जाल्या, कित्याक जाल्या, कोण हांचे फाटी आसा, खंयची तांची लिंक्स आसा, सगळी सोदून काडची, लोकां फुडें दवरची. आयज स्पीकर सर वर्ल्ड यूथ डे. प्रमोद बाबान म्हणलें की ईडीसीची स्कीम आमी खुबशे युवकां कडेन पावयल्या. हय स्पीकर सर आमी पावयल्या आनी हेंय आमी डिसिजन घेतलां आनी आमचे ऑनरेबल सीएम कंटिन्युअसली फॉलोअपय करता ताका लागून की आमची ईडीसीची ही जी बिल्डिंगेन बंद आशिल्ली स्कीम लोकां पर्यंत पावची, तळागाळाक पावची, गांवांगांवांक पावची. फक्त ती शहरा पुरती उरची न्ही, रिमोट एरियाकूय पावची. आमी ही ईडीसीची वर्गीस कुरियन रोजगार योजना फ्लॅगशीप स्कीम लोकांपर्यंत पावोवपाचो प्रयत्न केला. युवकांक आमी सोदता, आमी एजन्सी अपॉइंट केल्या आनी जो आमचो रेट आशिल्लो 1 एंटरप्रेन्युअर पर डे हो आतां 3 एंटरप्रेन्युअराचेर पावला आनी हळूच तो म्हाका दिसता 5 ते 6 हाजेर पावतलो. आमचे डिफेन्स मिनिस्टर, ऑनरेबल डिफेन्स मिनिस्टरान खुबश्यो युवकांक लागून हांगा आमकां खुबश्यो कॉन्ट्रॅक्टां दिल्या. गोवा शिपयार्डाक पळयत जाल्यार 32,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिलां. म्हज्या म्हायती प्रमाणे गोवा शिपयार्डाक कमीत कमी 3 ते 4,000 स्किल्ड युवकांची गरज ह्या काम एक्झिक्यूट करपाक लागतली. एन्सिलरी बिझनसूय भरपूर येतले, ताकाय युवकांची गरज लागतली, युवक युवती, आनी हो आमकां एक रोजगार प्रोवायड करपाक बरी आमकां मदत जातली. ह्या 32,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्टांतल्यान गोंयाकूय वॅट, कमर्शियल टॅक्स हातूंतल्यानय भरपूर इन्कमूय येतलें. म्हाका दिसता दूरदृश्टी दवरून हो प्रोजेक्ट आमकां स्टेटाक मेळ्ळा. डिफेन्स एक्सपो ज्या जाग्यार आतां थंयचोच थळावो आमदार ऑब्जेक्ट करतालो, म्हाका दिसता आमी जर ही संदी वगडायली जाल्यार आमकां फुडलें जनरेशन माफ करचें ना. हो डिफेन्स एक्सपो इज अ नॉन पॉल्युटिंग वेंचर, फक्त एक्झिबिशन. आनी म्हजी अशी मागणी आसा की फक्त डिफेन्स एक्सपो पुरते मर्यादीत न्ही, हो जागो कंटिन्युअस एक्झिबिशन ग्राउंड करचो, जाच्या कडेन वर्सभर थंय एक्झिबिशन जावतली, पावसांक बसून उबी रावतली, असो तो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करचो. युवकांक लागून ही संदी आसा. कार्पेंट्री आसूं, पेंडॉल आसूं, इव्हेंट मॅनेजमेंट आसूं, आमच्या युवकांक ही नोकरेची बरे धंदो वेवसाय करपाची संदी आसा. आनी म्हाका दिसना आमच्या तरुण आमदारांक कशें समजना तें, तांचे तकलेन कशें वतना तें, काय तांणी फक्त दोळे बंद केले आनी फक्त गव्हर्मेंटाक ओपोज करपाक जाय म्हणून करपाचो होच एक जर इंटेन्शन एजेंडा आसत जाल्यार म्हाका दिसता गोंयकार हांकां माफ करचे ना, गोंयचे युवक स्पेशली हांकां माफ करचे ना. हांव युवकांच्या वतीन मागणी करता की सरकारान हाजेर ठाम रावचें, कोणाचेच कांय आयकुपाचें ना. हो परमनंट एक्झिबिशन ग्राउंड जावपाक जाय. स्पीकर सर, म्हाका अभिमान दिसता आमचे गव्हर्मेंटान गेली 4 वर्सां काम केलां. ते फक्त गोंयकाराचो पयसो जो टॅक्स रुपान आमच्या तिजोरेन येता तो परत गोंयकारा पर्यंत कसो पावोवचो. लाडली लक्ष्मी आसूं स्पीकर सर, गृह आधार आसूं, DSSाचे डबल केल्ले मानधन आसूं, कलाकारांक साकून मानधन आसूं, आमच्यो एग्रीकल्चराक लागून स्किमी आसूं स्पीकर सर, आमचे खुबशे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आसूं, कितलेशेच ब्रिज बांदले आमी, सगळो पयसो आमी गोंयकारा पर्यंत परतो पावयला. आमचे पयलींच्या सरकारा भशेन खंय तरी हांव वखत्या पायपलायनीक कितले बुराक आशिल्ले कोणाक खबर ना, खंय पयसो वतालो कोणाक खबर ना. ह्या सरकाराचो अटेम्प्ट आशिल्लो पयसो परत पावोवपाचो आनी तो लोकां पर्यंत पावला. स्पीकर सर, दिस इज not government of scams as it was there 4 years before. This is government of schemes, Speaker sir. This is government of schemes. हांव हे सांगून म्हजो तेंको आमच्या अभिभाशणाक दिता. जय हिंद, जय गोवा.